नमस्कार मंडळी. आपल्या आजूबाजूला काही घटना अशा घडतात, ज्यांचा उलगडा करणं अत्यंत कठीण ठरतं. सुरुवातीला त्या घटनांकडे पाहिलं, की अनेक तर्कवितर्क लावले जातात. पण तपास जसजसा पुढे जातो, तसतसं वास्तव काही वेगळंच समोर येतं. अशीच एक धक्कादायक आणि गूढ घटना सध्या हैदराबादमधील पीर जादी गूढ परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या 25 वर्षाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीचा मृतदेह तलावात आढळून आला. आणि या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. या तरुणीचं नाव तेजस्विनी असल्याचं समोर आलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिचा मृतदेह पूर्णपणे नग्न अवस्थेत आढळला. यामुळे सुरुवातीला अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. तिच्यावर अत्याचार झाला होता का? तिची हत्या करण्यात आली आहे का? की या घटनांमागे काही वेगळंच कारण होतं? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. आणि तपासादरम्यान जे दृश्य समोर आलं ते पाहून तपास यंत्रणाही काही काळ स्तब्ध झाली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार तेजस्विनी स्वतःच्या घरातून कोणतेही कपडे न घालता बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसते. त्यानंतर ती रस्त्यावर धावत तलावाच्या दिशेने जाते असल्याचं अनेक कॅमेऱ्यांमध्ये कैद झालं आहे. विशेष म्हणजे या प्रवासात तिने एका मंदिरात प्रवेश केला. तेथील देवाची मूर्ती उचलली आणि ती मूर्ती हातात घेऊन पुढे तलावाच्या दिशेने गेली. पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की त्यानंतर तिने तलावात उडी घेतली असावी. मात्र नेमकी घटना कशी घडली याचा अंतिम निष्कर्ष अद्याप आलेला नाही, कारण तपास अद्याप सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तिच्या कुटुंबियाचे जबाबही नोंदवले आहेत. प्राथमिक माहितीनुसार तेजस्विनी काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचं तिच्या कुटुंबियाने सांगितल्याची माहिती मात्र या तणाव नेमका कशामुळे याबाबत अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत अनेक प्रकारचे दावे आणि अफवा पसरू लागल्या. काहींनी यामागे गुन्हेगारी कट असल्याचं म्हटलं, तर काहींनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले. मात्र पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आणि केवळ अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येईल असं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे, फॉरेन्सिक तपास आणि पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे तपास सुरू ठेवला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक तपासानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य ठरणार नाही, कारण तपास अद्याप सुरू असून अनेक बाबींची पडताळणी बाकी आहे. पोलीस प्रत्येक शक्यता तपासत आहेत. या घटनेने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. मानसिक आरोग्याचा. अनेक वेळा मानसिक तणाव, नैराश्य किंवा इतर मानसिक समस्यांचे लक्षण बाहेरून सहज दिसत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत कुटुंबीय, मित्र आणि समाजाने वेळेवर योग्य मदत मिळावी यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात या विशिष्ट प्रकरणात मानसिक आरोग्य हे कारण होतं असा अंतिम निष्कर्ष अद्याप आलेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल. आता या संपूर्ण प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तेजस्विनी घरातून अचानक अशा अवस्थेत का बाहेर पडली? तिने मंदिरातून देवीची मूर्ती का घेतली? तलावात उडी घेण्यामागचं नेमकं कारण काय होतं? या सर्व गोष्टी तिच्या स्वतःच्या कृती होत्या की यामागे आणखीन काही कारण दडलं आहे? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं सध्या तरी पोलीस तपासातूनच मिळू शकतील. म्हणूनच या प्रकरणात कोणत्याही अफवांवर किंवा अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य स्पष्ट होईल. या प्रकरणाबाबत पुढे आणखीन कोणती माहिती समोर येते, पोलीस तपासात कोणते नवे खुलासे होतात आणि या गूढ मृत्यूचं रहस्य नेमकं कसं उलगडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? या घटनांमागे नेमकं काय असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.